गुन्हे शाखा युनिट 5 ने भांडेवाडी पोलीस ठाण्यातील घरफोडी प्रकरणातील फरार आरोपीला अटक करून त्याच्याकडून गांजा, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल, दुचाकी आणि शस्त्रासह तब्बल 4,48,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस ठाणे भांडेवाडी येथील गुन्हा क्रमांक 89/2026 मधील पाहिजे आरोपी आयुष उर्फ आमला गणवीर याला गुप्त माहितीच्या आधारे भांडेवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान त्याच्याकडून 992 ग्रॅम गांजा, ॲपल कंपनीचा आयफोन 16 मोबाईल, डिओ मोपेड, धारदार शस्त्र तसेच घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने साथीदार नागेश पिंदाम याच्या मदतीने भांडेवाडी, पारडी आणि वाठोडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली। घरफोडीतील सोन्याचे दागिने वितळवून तयार केलेली सुमारे 28 ग्रॅम वजनाची लगडही पोलिसांनी जप्त केली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वात सपोनी गणेश कदम तसेच गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने केली। आरोपीला पुढील कारवाईसाठी भांडेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजा टाकळीकर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती अनुषंगाने आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही स्वतः API कदम आणि राजा टाकळीकर आणि आमचे संपूर्ण पथक हे आमच्या युनिट क्रमांक 5च्या हद्दीमधील भांडेवाडी वाठोडा परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना एका मैदानाच्या बाजूला आम्हाला एक संशयास्पदरित्या मोटरसायकलवर काहीतरी हालचाल करताना दिसून आला। त्यामुळे त्याला झडप घालून आम्ही आमच्या ताब्यात घेतलं। त्याची आम्ही संशय वाटल्याने आम्ही 2 पंचांना त्या ठिकाणी पाचारण केलं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे त्याच्या गाडीमध्ये एक कोयता, त्याचबरोबर एक जवळजवळ 1 किलो म्हणजे 992 ग्राम गांजा आम्हाला मिळून आला आणि काही चांदीच्या दागिने मिळून आले। त्याबद्दल आम्ही अधिक माहिती घेतली असता त्याच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा सराईत रेकॉर्डवाला आरोपी असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर 425 आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि NDPS कायद्याअंतर्गत सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि आरोपीकडे कसून चौकशी केला असता त्यांनी त्याच्या साथीदारामार्फतीने नागपूरमधील भांडेवाडी, वाठोडा त्याचबरोबर पारडी अशा एरियामध्ये घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने घरफोडीची माहिती घेऊन त्याच्या इतर साथीदारांची माहिती घेऊन आम्ही घरफोडीचा माल कोणाला विकला याची माहिती घेऊन त्या सोनाराकडून सदरचा जो सोने चांदीचे दागिने तो माल आम्ही हस्तगत केला आणि आरोपीविरुद्ध योग्य त्या कारवाई करता पोलीस स्टेशन भांडेवाडीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। आरोपीचे नाव आहे फैयाज वल्द एजाज अन्सारी, वय 24 वर्ष, राहणार भांडेवाडी, हनुमाननगर, दत्तकृपा लॉनच्या बाजूला, पोलीस स्टेशन भांडेवाडी। या आरोपीचा अभिलेख तपासला असता यापूर्वी त्याच्याविरुद्ध मर्डर 307, त्याचबरोबर घरफोडीचे अनेक गुन्हे, NDPSचे गुन्हे आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे असल्याचे दिसून आलेले आहेत आणि यापूर्वी सुद्धा त्याला अनेक गुन्ह्यामध्ये अटक करून कारवाई करण्यात आली होती आणि हा सराईत घरफोडीचा आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून आम्ही आता 4 घरफोडी ओपन झालेल्या आहेत आणि NDPS आणि आर्म्सच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। या 4 घरफोडीमध्ये एक भांडेवाडीमधील एक घरफोडी आहे, त्यानंतर पोलीस स्टेशन वाठोड्यामधल्या 2 घरफोड्या आहेत, जी 1 जून आणि 1 मार्च महिन्यातली आहे आणि एक पारडीमधली मे महिन्याची घरफोडी आहे। अशामध्ये टोटल घरफोडीमधला जो ऐवज आम्ही हस्तगत करण्यात आलेला आहे आणि आरोपीच्या मध्ये जो मोपेड गाडी मिळाली ते मोपेड गाडी, त्यानंतर त्याच्याकडचा एक ॲपल मोबाईल फोन, तो मोबाईल फोनची माहिती की एका घरफोडीमधली 1,60,000 रुपये चोरी गेले होते। त्या चोरी गेलेल्या पैशातून तो मोबाईल घेतल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने आम्ही मोबाईलसुद्धा त्याचा ताब्यात घेतलेला आहे आणि सोने चांदीचे दागिने आणि इतर साहित्य मिळून 4,48,900 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार शिंगल सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर अंतर्गत आम्ही NDPSची कारवाई केलेली आहे आणि घरफोडीच्या आरोपीसाठी माननीय जॉईंट CP सर, त्याचबरोबर ॲडिशनल CP क्राईम सर आणि DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या स्वतःच्या नेतृत्वामध्ये युनिट क्रमांक 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजा टाकळीकर यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरची कारवाई युनिट क्रमांक 5 क्राईम ब्रांच यांनी केलेली आहे आणि आरोपीला पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन भांडेवाडी यांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करत आहेत। याच्यामध्ये त्याचे काही साथीदारसुद्धा फरार असल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे। ते साथीदार आम्ही निष्पन्न केले आहेत, त्यांनासुद्धा लवकरात लवकर अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे।